कोल्हापूर दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहराला अनेक पर्यटन स्थळांचा वारसा लाभलेला आहे. पोहाळे या गावातील पांडवलेणी आज आपण पाहणार आहोत. चला माझ्यासोबत. कोल्हापूर जवळील पोहाळे या गावात ही पांडवलेणी आढळतात. साधारणतः इसवी सन पूर्व 2ऱ्या व 3ऱ्या शतकातील सम्राट अशोकाच्या कालावधीत सुमारास ही कोरली गेली असं मानलं जातं. गुड मॉर्निंग गाईज. मी आणि कौस्तुभ आज कोल्हापुरातलं एक सुंदर ठिकाण पाहायला चाललेलो आहे. स्टे विथ मी ऑन लाईफ इन वाईल्ड लाईफ मी उमाकांत. आपण आज आलेलो आहे कोल्हापूरच्या अगदी जवळ 10-12 किलोमीटर अंतरावर असलेलं एक सुंदर आणि देखणं ठिकाण पाहायला आलेलो आहे. पर्यटनासाठी आलोय मित्रांनो. तर पर्यटन करायचं आहे. तिथं गोंगाट, कचरा, म्युझिक सिस्टीम आणि दंगा आणि कुठल्याही प्रकारचे बॉटल्स बिटल्स टाकून कुठलाही प्रकार होता कामा नये. प्लीज मी रिक्वेस्ट करतो ही सर्वांना, कारण की आपली पर्यटन स्थळं आपण नीट ठेवायची असतात. दुसरी कोण येऊन नाही ठेवणार. ठीक आहे, चला बघूया. मित्रांनो, या पांडवलेण्यात आपण चाललो आहे, पण आपल्याला शूज काढावे लागतात कारण की पवित्र ठिकाण आहेत. तर त्याचं पावित्र्य जपणं आपलं कर्तव्य आहे. कोल्हापूरचं आपण सर्वात सुंदर एक ठिकाण पाहायचं आहे आज. मी तुमच्यासोबत आहे उमाकांत आणि आपण आज आलेलो आहे पांडवकालीन मंदिरात. याचे जुने शॉट्स आहेत माझ्याकडे, पण आत्ता सध्या इथं बऱ्यापैकी स्वच्छता आढळते आणि खूप चांगलं ठिकाण ठेवलं गेलेलं आहे. तुम्ही पाहू शकाल आजूबाजूला जे गेट्स लावलेले आहेत त्याच्यामुळं आत कोण जात नाही आहे. कोल्हापूर शहराच्या पोहाळे गावाच्या हद्दीत असणारी ही गुफालेणी कोल्हापूरपासून खूप जवळ आढळतात. साधारणतः 10 ते 12 किलोमीटर अंतरावर आढळतात. आणि या गुफालेणीला येण्याकरता तुम्हाला वडंगे गावातून कुशिरी गावात यावं लागतं आणि कुशिरी गावातून तुम्ही इथे येऊ शकता. लेणी अतिशय सुंदर आहेत, बघण्यासारखे आहेत, परंतु या ठिकाणी तुम्ही जर नीट पाहिलं तर स्वच्छता दिसते. आणि ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, की आपण ज्या भागात पर्यटनासाठी जातो तो भाग स्वच्छ ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे. ही आपली भूमी आहे, हे आपला देश आहे, आपला जिल्हा आहे. तर हे स्वच्छ ठेवणं आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे इथं कुठल्याही प्रकारचा कचरा करू नका मित्रांनो. शिवाय या मंदिराचं किंवा या लेण्यांचं पावित्र्य जपणं हे देखील आपलं कर्तव्य आहे, कारण ती आपली संस्कृती आहे. आपल्या संस्कृतीबद्दल आपल्याला अभिमान असलाच पाहिजे.
वृक्ष संपदा आहे आणि ती वृक्ष संपदा जर तुम्ही पाहू शकाल इथं बरोबर मध्यभागी एक पिंपळाचं झाड लावलेलं आहे आणि करंजाचं झाड देखील एक आहे. तर अशी बायोडायव्हर्सिटी आपल्या पश्चिम घाटात जी आहे या बायोडायव्हर्सिटीनं आपली ही ठिकाणं खूप सुंदर ठेवली गेलेली आहेत. याबद्दलची थोडीशी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगणार आहे, पण त्याआधी थोडंसं आतून बघू. इथं अलाउड नाही. 4 फूट रुंद व 5 फूट उंच असे झरोके आत स्वच्छ हवा व प्रकाश यावा म्हणून यामध्ये खोदलेले आपल्याला पाहायला मिळतात. पोहाळे या गावातील ही लेणी भारतीय पुरातत्व विभाग, भारत सरकार यांच्या अखत्यारीत असून भारतीय पुरातत्व विभाग मुंबई, पन्हाळा व कोल्हापूर यांच्या देखरेखीखाली आहेत. 35 फूट लांब आणि 4 फूट रुंद, 9 फूट उंच अशी प्रशस्त जागा देखील इथं आढळते. तुम्ही मित्रांनो मागे पाहिलं असेल इथे एक बोर्ड लिहिला आहे की पर्यटकांसाठी विशेष सूचना की प्री वेडिंग फोटो आणि व्हिडिओ करण्यास सक्त मनाई आहे. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे मित्रांनो. आपली पुरातन मंदिरं, आपली संस्कृती, प्राचीन परंपरा आणि आपला इतिहास ह्या ऐतिहासिक ठिकाणी प्री वेडिंग शूटिंग करणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं? मला तर नाही वाटत यार. प्री वेडिंग शूटिंग हा एक मेमोरेबल क्षण आहे तुमच्यासाठी. खूप चांगल्या ठिकाणी करा शूट, नो डाऊट. पण आपला जो इतिहास आहे ना, आपली सांस्कृतिक धार्मिक स्थळं आहेत या ठिकाणी प्री वेडिंग शूटिंग करणं योग्य नाही वाटत मला. हे माझं वैयक्तिक मत आहे. पहिली गोष्ट का तर ह्या सांस्कृतिक परंपरा, हा वारसा आपल्याला जतन करायचा आहे. या वारशाच्या एरियात जर तुम्ही येऊन कचरा केला किंवा इथं तिथं चढला आणि काही तुटलं, काही घडलं, काही चुकीची गोष्ट झाली तर त्या गोष्टीला जबाबदारसुद्धा आपणच असणार आहे. हा आपला देश आहे मित्रांनो. बाहेरचे लोक ज्यावेळेस आपल्या देशाकडं पाहतात त्यावेळेस आपल्या देशाचा आपल्याला अभिमान असला पाहिजे आणि आपली मान कायम ताट असली पाहिजे. कारण की आपण ज्या देशात राहतो त्या देशाला खूप मोठी संस्कृती आणि परंपरा आहे. तर ही परंपरा जपणं आपलं कर्तव्य आहे. कृपया मी रिक्वेस्ट करतो, आपल्या ऐतिहासिक परंपरा आणि संस्कृती चांगल्या ठेवा. आणि इथं प्री वेडिंग शूटिंग न करता खूप सारी डेस्टिनेशन्स आहेत की जिथं तुम्हाला प्री वेडिंग शूटिंग करता येतं. मी तुम्हाला वाटल्यास माझ्या यूट्यूब चॅनलवर पण ती डेस्टिनेशन दाखवतो. परंतु कचरा न करता तिथं शूटिंग करा, माझी तुम्हाला नम्रतेची विनंती आहे. आपण इथं फिरतोय, ही गुफा लेणी जी पाहतोय ही लॅटराईटच्या जांभ्या दगडात आणि जो बेसाल्ट म्हणतो तो बेसाल्टच्या 2 दगडांचा संगम होऊन ही गुफा लेणी झालेली आहेत. आणि या गुफा लेणीत आतमध्ये थोडंफार बांधकाम आहे. हे बांधकाम हार्डली 3-4 वर्षापूर्वी केलं. त्याच्या आधी ही गुफा लेणी आणि हे जे तुम्हाला दिसतंय हे नव्हतं इथं. पण त्याच्यानंतर हे बांधकाम केल्यानंतर ही गुफा लेणी खूप चांगली आणि सुस्थितीत ठेवली गेली. याबद्दल खरंच पुरातत्व विभागाचं मनापासून आभार की त्यांनी ही गुफा लेणी जपली. पण हे आहे तसं संरक्षित ठेवणं आणि जतन करणं हे देखील आपलं कर्तव्य आहे. स्टे विथ मी ऑन लाईफ इन वाईल्ड लाईफ. मी उमाकांत.